शिक्षकाचं सर्वात महत्वाचं कार्य कोणतं आहे? अध्यापन करणं. विद्यार्थ्यांच्या वर्तनात सकारात्मक परिवर्तन घडवून आणण्यासाठी अध्यापन करणं. आता अध्यापन करताना सुद्धा आपल्याला विशिष्ट भागाचं नियोजन करावं लागतं. जोपर्यंत आपण नियोजन करणार नाही तोपर्यंत विद्यार्थ्यांना आपण व्यवस्थितपणे न्याय देऊ शकणार नाही. म्हणून नियोजन हे आपल्याला आपल्या वर्षभरात आपल्याला कोणकोणत्या गोष्टी विद्यार्थ्यांना शिकवायच्या आहेत. शिकवायच्या आहेचा अर्थ विद्यार्थ्यांच्या वर्तनात परिवर्तन घडून आणायचं आहे आणि मूल्यमापनाच्या सहाय्याने ते परिवर्तन कितपत घडून आणलं हे आपल्याला पाहायचं आहे. यासाठी आपल्याला जर आपण नियोजनबद्ध जर अध्यापन केलं तर आपलं अध्यापन हे यशस्वी आणि फलदायी होऊ शकतं. म्हणून आपल्याला वर्षाच्या प्रारंभीच आपल्याला नियोजन करावं लागतं. आपण कोणत्याही इयत्तेचे आणि कोणत्याही विषयाचे शिक्षक असो, आपल्याला त्या वर्षाचं, त्या इयत्तेचं, त्या पर्टिक्युलर विषयाचं